दिसंबर 2023 में अंबाजरी पुलिस स्टेशन में एक महिला पर बलात्कार का मामला दर्ज था। मामले से संबंधित आरोपियों को पकड़कर उन पर कलम 376, 307, 324 का बलात्कार और अन्य अपराधों का मामला दर्ज था। केस दर्ज होने के बाद अपराधियों ने पीड़ित महिला और उसके भाई को केस वापस लेने के लिए कहा और केस वापस नहीं ली तो जान से मरने की धमकी भी दे डाली। पुलिस को इस बात पता चला तो आरोपी फरार हो गए। बाद में पुलिस के डीबी पथक ने उन्हें पकड़कर जेल में डाल दिया। आरोपियों के नाम पलाश चौधरी और दूसरे का जय किशन हटेवार है। दोनों आरोपी अट्टल गुन्हेगार है और उनका न्यायालय में केस चल रहा है। पोलीस ठाणे अंबाझरीच्या हद्दीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता 294 506 ब। त्याची हकीकत अशी आहे की रेकॉर्डवरील आरोपी आहेत एक पलाश चौधरी आणि चंदू हाटेवार यांनी मागील 1 वर्षापूर्वी एक 376 चं प्रकरण बलात्काराचा गुन्हा आपल्या पोलीस स्टेशनच्या अंदर एक महिलेवर झाल्याचं दाखल केलं होतं आणि 307 चा सुद्धा गुन्हा दाखल होता। याच्यामध्ये जे फिर्यादी आहे महिला आणि तिचा जो भाऊ आहे नाही तो तुमको गोली से उडा दूंगा असे धमकी या दोन्ही आरोपींनी दिली होती आणि त्या गुन्ह्यामध्ये ते फरारी होते। आमच्या डीबी पथक त्यांच्या मागावर होते। काल रोजी त्यांना पांढराबोडी परिसरामध्ये दोन्ही आरोपींना डीबी पथकाने आमच्या ताब्यात घेतलं आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। दोन्ही आरोपींचा अभिलेख तपासला। एकाचं नाव हे पलाश देवाजी चौधरी वय 28 वर्षे राहणार जयनगर पांढराबोडी। त्याच्या विरुद्ध यापूर्वी मर्डर 302 324 रायटिंग त्याचबरोबर चंदू उर्फ चंद्रेश किसन हट्टेवार वय 34 वर्ष राहणार पांढराबोडी कालीमाता मंदिर जवळ याच्यावर सुद्धा यापूर्वी रायटिंगचे गुन्हे आर्म्स ऍक्ट कलम 425 अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। दोन्ही आरोपी हार्ड क्रिमिनल आहेत। मागील गुन्हा केल्यापासून ते पोलीस त्यांच्या मागावर होते परंतु काल रोजी त्यांना अटक करून आज पोलीस माननीय न्यायालयासमक्ष हजर करत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।